प्रभूमध्ये शालोम. आजच्या मननासाठी जो शास्त्र भाग निवडलेला आहे तो आहे इब्री लोकास पत्र याचा 9वा अध्याय आणि 11 ते 22 ही वचनं आपण ऐकूयात. इब्री लोकास पत्र याचा 9वा अध्याय आणि 11 ते 22 ही वचनं आपण ऐकूयात. ख्रिस्ताने केलेल्या स्वार्पणाच्या ठायी असलेले शुद्धीकारक सामर्थ्य. ख्रिस्त हा पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी संबंधी प्रमुख याजक होऊन आला व जो हातांनी केलेला नाही, म्हणजे या सृष्टीतला नाही असा अधिक श्रेष्ठ व पूर्ण मंडपातून आणि बकरे व वासरे यांचे नव्हे तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच पवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. कारण बकऱ्यांचे व बैलांचे रक्त आणि कालवडीची राख ही अशुद्ध झालेल्यांवर शिंपडल्याने जर देहाची शुद्धी होईल इतके पवित्र करतात, तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सदसद विवेक बुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यापासून किती विशेष करून शुद्ध करील. आणि तो नव्या कराराचा मध्यस्थ ह्याच करता आहे की पहिल्या कराराखाली झालेल्या उल्लंघनापासून खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती होण्यासाठी मृत्यू झाल्याने सार्वकालिक वारशाचे अभिवचन पाचारण झालेल्यांना मिळावे. कारण मृत्यूपत्र असले की मृत्यूपत्र कर्त्याचा मृत्यू सिद्ध होणे आवश्यक होते. मृत्यू झाल्यावर मृत्यूपत्र अंमलात येते, कारण मृत्यूपत्र करता हयात आहे तोपर्यंत ते कधी अंमलात यायचे नाही. म्हणून पहिल्या कराराची स्थापना रक्ता वाचून झाली नाही. नियमशास्त्राप्रमाणे सर्व आज्ञा सर्व लोकांना सांगितल्यावर मोशेने पाणी, किरमिजी लोकर व एजोब वनस्पती त्याद्वारे वासरांचे व बकऱ्यांचे रक्त घेऊन ग्रंथावर व सर्व लोकांवरही सिंचन करत म्हटले, परमेश्वराने जो करार तुम्हाला आज्ञापिला आहे हे रक्त आहे. आणि तसेच त्याने मंडप व सेवेचे सर्व पात्रे यावरही रक्त शिंपडले. नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते आणि रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा होत नाही. वाचलेली वचनं परमेश्वर आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. आजच्या संदेशाचा विषयच मी निवडलेला आहे तो म्हणजे प्रभू येशूचे रक्त. आत्ताच आपण इब्री लोकास पत्र याचा 9वा अध्याय आणि 11 ते 22 ही वचनं ऐकलेली आहेत. आणि या वचनानुसार आपल्याला समजत आहे की जुन्या करारामध्ये जेव्हा परमेश्वराने तो करार स्थापन केला आणि त्याच्यानंतर पुन्हा नवीन करारामध्ये दुसरा करार स्थापन केलेला आहे. आणि आपण जर निर्गम याचा 24वा अध्याय आणि 3 ते 8 जर वचनं ही आपण वाचली तर त्याच्यामध्ये परमेश्वराने मोशे आणि अहरोन यांना सांगितलं होतं की प्रत्येक घराण्यामागे आपापल्या वाडवडिलांनी एक एक कोकरू घ्यायचं आणि ते कोकरू निर्दोष पाहिजे. जे कोकरू असेल तो नर असावा आणि तो 1 वर्षाचा असावा. हा नर मेंढरातला असू द्यात किंवा शेरडातला असू द्यात, तुम्हाला जो वाटेल तो घ्यावा आणि तो वधावा. त्याचे रक्त घराच्या दार बाह्यांना आणि चौकटीच्या कपाळपट्टीला त्या वधलेल्या कोकऱ्याचे रक्त त्या कपाळपट्टीला घराच्या कपाळपट्टीला लावावे. आणि त्यानंतर त्या घराण्यात त्या कुटुंबामध्ये जितके स्त्रिया पुरुष लेकरं राहत असतील त्या सर्वांची पाप क्षमा होत असे. हा होता जुना करार. आणि मग पुढे काय झालेलं आहे तर परमेश्वराची जी वचनं आहेत, जे नियम परमेश्वराने मोशेला सांगितलेले होते ते लोकांनी मोडले. आणि म्हणून त्याच्यानंतर असं झालेलं आहे की जो
परमेश्वरासोबतचा करार होता तो मोडून मूर्तीपूजा केली गेली आणि परमेश्वराने जे नियम दिले त्या आज्ञेची अवज्ञा झाली, ते नियम मोडले गेले आणि वचनाच्या विरोधात वागले गेले. परमेश्वराची इच्छा काय होती मानवाकडून? तर परमेश्वराची इच्छा होती की मानवाने शुद्ध राहिलं पाहिजे, माणसाचं अंतःकरण शुद्ध पाहिजे. जे नियम परमेश्वराने दिलेले आहेत, जो करार दिलेला आहे, तो करार परमेश्वराने दिलेला तसाच्या तसा करार तंतोतंत पाळला पाहिजे, ही परमेश्वराची मानवाकडून इच्छा होती. आणि तिसरी गोष्ट होती की परमेश्वर आणि मानव यामध्ये जे नातेसंबंध होतं, जी जवळीकता होती, ती तशीच राहायला पाहिजे होती. परंतु या तीनही गोष्टींपासून मनुष्य परमेश्वरापासून दूर गेला. सर्वात पहिलं मनुष्याने काय केलं तर परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन केलं आणि आज्ञेचं उल्लंघन केल्यामुळे पाप आलं आणि पापामुळे मनुष्य आणि परमेश्वर हे लांब गेलेले आहेत. त्यांच्यातली जवळीकता त्या ठिकाणी नष्ट झालेली आहे प्रियांनो. आणि त्या ठिकाणी मनुष्य हा पाप आल्यामुळे अशुद्ध झालेला आहे. मानव हा शुद्ध राहिला नाही, तो अशुद्ध झालेला आहे. आणि मग पुढे असं झालं की इतकी माणसांची संख्या वाढली, लोकसंख्या वाढली आणि मग एवढ्या लोकांच्या पापक्षालनासाठी कोणता प्राणी अर्पण करावा, हा मोठा प्रश्न लोकांच्या समोर आला. आणि मग जो यहोवा परमेश्वर आहे, त्या परमेश्वराने तुमच्या माझ्या अखिल मानवजातीच्या पापासाठी त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त अर्पण केलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून जो नवीन करार स्थापन झाला, तो नवीन करार प्रभू येशूच्या रक्ताचा करार स्थापन झालेला आहे प्रियांनो. नवीन करारामधला जो मध्यस्थ आहे तो येशू ख्रिस्त झालेला आहे आणि तो प्रमुख याजक म्हणून आला. हे इब्री लोकासपत्रामध्ये आता जे आपण वचन वाचलं त्यामध्ये लिहिलेलं आहे की नवीन कराराचा मध्यस्थ म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आला आणि तो प्रमुख याजक होऊन आला आणि त्याने स्वतःचे रक्त आमच्यासाठी अर्पण केलं. आणि आज त्याच प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताबद्दल आपण मनन करणार आहोत. आपण पाहूयात की प्रभू येशूचं रक्त त्याचे काय काय त्याचे पॉइंट्स आहेत आणि त्याचं किती मौल्यवान ते रक्त आहे हे आपण पाहणार आहोत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला वचन सांगतं की येशूचं रक्त अतिशय किमती आहे आणि त्याच्या रक्ताने त्याने आम्हाला विकत घेतलेलं आहे. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही अति मोलाचे असे आहात. त्याच्या रक्ताने प्रभूने आपल्याला विकत घेतलेलं आहे. जेव्हा आपण एखादी कोणती पण वस्तू विकत घ्यायला जातो त्यावेळेस आम्हाला त्याच्यासाठी पैशाची किंमत मोजावी लागते. परंतु प्रभू येशूने तुम्हाला आणि मला विकत घेतलंय, ते त्याच्या रक्ताने विकत घेतलेलं आहे. म्हणून येशूचं रक्त अतिशय मूल्यवान आहे, अतिशय किमती आहे. सगळ्या जगातील पैसा, सोने, नाणे त्याही पेक्षा अधिक मूल्यवान प्रभू येशूचं रक्त आहे प्रियांनो. दुसरी गोष्ट आपण पाहत आहोत की प्रभू येशूने हे रक्त कुणासाठी सांडलेलं आहे. तर प्रभू येशूने हे रक्त सर्व मानव जातीसाठी सांडलेलं आहे. काही ठराविक एखाद्या कळपासाठी किंवा काही एखाद्या ठराविक चर्चच्याच लोकांसाठी किंवा जे दररोज प्रार्थना करत आहेत त्यांच्यासाठी असं नाही प्रियांनो. तर सर्व मनुष्यासाठी, ख्रिस्ती मनुष्य, ख्रिस्तीतर मनुष्य, या जगामध्ये जितकी मानव जात आहे त्या संपूर्ण मानव जातीसाठी प्रभू येशूने त्याचं रक्त सांडलेलं आहे. तिसरी गोष्ट आपण पाहणार आहोत की येशूचं रक्त हे मर्यादित नाहीये. तर येशूचं रक्त ह्या जगामधील सर्व लोकांच्या
अगणित पापांची क्षमा करण्यासाठी इतकं अमर्यादित असं हे रक्त आहे. आज मी एखादी डायरी घेऊन बसले आणि मी लिहायला सुरुवात केली की मी आज हे पाप केलं, ते पाप केलं, तर ती डायरी भरून जाईल प्रियानो. आज या जगामध्ये, या पृथ्वीवर किती माणसं राहत आहेत आणि किती माणसांनी किती पाप केलेलं आहे, या सर्व पापांची क्षमा करण्यासाठी हे जे प्रभूचं रक्त आहे, ते रक्त अमर्याद आहे. की आता प्रभूचं रक्त संपलं, आता एवढ्या लोकांची क्षमा होणार नाहीये, असं नाहीये प्रियांनो. प्रभूच्या रक्ताला मर्यादा नाही, ते अमर्यादित आहे. संपूर्ण मानवजातीच्या लाखो करोडो अगणित पापांची क्षमा करण्यासाठी हे प्रभूचं रक्त आजही कार्यरत आहे. आणि चौथी गोष्ट आपण पाहत आहोत की 2000 वर्षापूर्वी, 2024 वर्षापूर्वी प्रभू येशू त्या वधस्तंभावर मरण पावलेला आहे. आणि ते रक्त त्या वधस्तंभावर 2024 वर्षापूर्वी सांडलेलं आहे, तरी सुद्धा आज ते रक्त ताजं रक्त आहे, फ्रेश आहे, जिवंत आहे. जेव्हा आपल्याला कुठे जखम होते, कुठे काहीतरी हात पाय कापला जातो, तेव्हा सर्वात प्रथम काय होतं प्रियांनो, रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरू होते आणि ते रक्त गोठलं जातं. परंतु प्रभूचं वधस्तंभावरचं रक्त आजही गोठलेलं नाही, आजही ते वाहत आहे, आजही ते तसंच्या तसं ताजं रक्त आहे, ते जिवंत आहे आणि युगाच्या समाप्तीपर्यंत हे रक्त आमची पाप धुण्याचं काम करत आहे प्रियांनो. इतकं हे रक्त सामर्थ्यशाली रक्त आहे. आणि प्रभू येशूचं रक्त ज्या वेळेस त्या वधस्तंभावर सांडलं गेलेलं आहे, म्हणून इब्री लोकासपत्र 9 अध्याय आणि 22 वचन आम्हाला सांगत आहे की नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते आणि रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा होत नाही. हा करारच आहे, जोपर्यंत रक्त ओतलं जात नाही तोपर्यंत पापाची क्षमा होत नाही. आणि म्हणून जुन्या करारामध्ये एखाद्या प्राण्याचं रक्त अर्पण केलं जायचं, त्याद्वारे पापाची क्षमा होत असायची. परंतु नवीन करारामध्ये परमेश्वराचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त एका पवित्र मरियेच्या द्वारे या भूतलावर त्याने जन्म घेतला आणि आमच्या आणि तुमच्या पापासाठी तो त्या वधस्तंभावर मारला गेला, ठेचला गेला आणि त्या रक्ताद्वारे आज आम्हाला पाप क्षमा मिळालेली आहे. या येशूच्या रक्ताद्वारे आज आम्हाला काय काय मिळालेलं आहे, तर सर्वात पहिलं आम्हाला मिळालेली आहे पापांची क्षमा आणि सार्वकालिक जीवन. आपण पाहतो की स्तोत्रसंहिता 51 मध्ये दावीद राजा म्हणतो की पहा, मी जन्माचाच पापी आहे, माझ्या आईने माझं गर्भधारण केलं तेव्हाचाच मी पापी आहे. म्हणजे आमचा जन्म होण्याच्या अगोदर, जेव्हा आमच्या आईच्या उदरामध्ये जेव्हा आमची गर्भधारणा होते तेव्हापासूनच आम्ही पापी आहोत. म्हणजे आमचा जन्म हा पापात झालेला आहे आणि आम्ही जन्माचेच पापी आहोत. की आम्ही मोठे झालो, जन्मलो आणि मग 10वी 12वीला गेलो, नंतर आम्ही पाप केलंय, असं नाहीये प्रियांनो. आमचा जन्म हा पापातच झालेला आहे. आमच्या आईने ज्यावेळेस आमची गर्भधारणा केली, आम्ही गर्भात होतो तेव्हाचेच आम्ही पापी आहोत. आणि मग आम्हाला आमच्या पापांची क्षमा होण्यासाठी केवळ प्रभू येशूचं रक्त पाहिजे, त्याच्याशिवाय आम्ही शुद्ध होऊ शकत नाही. आणि म्हणून आमची लाखेसारखी लाल असलेली पातकं बर्फावून शुभ्र करणारा देव तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. जेव्हा आमच्या पापांची क्षमा होते प्रियांनो, तेव्हाच आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होते. आणि म्हणून येशूच्या रक्ताद्वारे आम्हाला सर्वात प्रथम मिळते ती आमची पापांची क्षमा आणि दुसरं आम्हाला मिळतं सार्वकालिक जीवन.
आणि म्हणून नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने सर्व काही शुद्ध होते, परंतु रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा होत नाही. येशूच्या रक्ताद्वारे आज आम्हाला पापांची क्षमा मिळालेली आहे आणि आम्हाला सार्वकालिक जीवन आम्हाला मिळालेलं आहे. इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 7वं वचन आपण ऐकूयात. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. दुसरी गोष्ट आम्हाला मिळालेली आहे की आम्हाला मुक्ती मिळालेली आहे. प्रभू येशूच्या रक्ताने जेव्हा आमच्या पापांची क्षमा होते, म्हणजे पापापासून आम्हाला मुक्ती मिळालेली आहे. आपण बघतो की येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस वधस्तंभावर खिळलं गेलं, द पॅशन ऑफ क्राइस्ट आपण पिक्चर पाहिलेला असेल तर आपल्याला तो बघवत नाही प्रियांनो. आमच्या डोळ्यातून अगदी अक्षरशः अश्रू ओघळायला सुरुवात होती आणि इतकं भयानक ते त्याला मारलेलं आहे. ते दृश्य आम्ही पाहू शकत नाही आमच्या डोळ्यांनी. परंतु आज माझ्याच पापासाठी प्रभू येशू त्या वधस्तंभावर मारला गेला. तो किती मारला गेला, त्याला कसं मारलं गेलं ते जेव्हा आम्ही बघतो प्रियांनो, आम्ही हंबरडा फोडून त्या ठिकाणी रडू लागतो. येशू ख्रिस्ताच्या हातात खिळे ठोकले गेले, त्याच्या पायामध्ये खिळे ठोकले गेले आणि 3 खिळ्यांवर पूर्ण त्याचा देह त्या वधस्तंभावर लटकत होता प्रियांनो, टांगला गेला होता. त्याच्या मस्तकी काट्याचा मुकुट घातलेला होता. ती काटे किती भयानक होते. आम्ही पायी चालत असताना जर चुकून आमच्या पायामध्ये एखादा काटा घुसला तर आमचा जीव किती विव्हळ होतो. आज माझ्या प्रभू येशूचा जीव किती विव्हळ झालेला असेल, तो किती व्याकुळ झालेला असेल प्रियांनो. त्याच्या मस्तकी काट्याचा मुकुट घातलेला होता, हातापायामध्ये मोठे मोठे खिळे ठोकलेले होते प्रियांनो, आणि त्याला वेतांनी 39 फटक्यांचा मार बसलेला होता. आणि वचन आम्हाला सांगतं की त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य मिळालं. जर तो वेत पाहिला तर त्या वेताला 81 खिळे होते आणि त्याचे जे टोकदार बाजू होते त्या खिळ्यांचे ते बाहेर काढलेले होते आणि 9 खिळ्यांचा असा गोल त्या वेताला केलेला होता आणि ते अणकुचीदार खिळे त्याचं काटकोन केलेले होते त्या खिळ्यांचे आणि ते जे अणकुचीदार टोकं होते ते वेताच्या बाहेर आलेले होते. ज्या वेळेस त्या वेताचा फटका प्रभू येशूच्या पाठीवर बसत होता तेव्हा ते खिळे त्याच्या स्किनमध्ये, चामडीमध्ये, मांसामध्ये अडकत होते आणि ज्यावेळेस तो वेत असा ओरबाडून काढला जात होता त्यावेळेस त्याच्या येशूच्या पाठीवरची स्किन, त्याचं मांस आणि रक्त असं ओरबाडून निघत होतं प्रियांनो. शेवटी त्याच्या कुशीमध्ये भाला भोसकला गेला आणि त्यातून रक्त आणि पाणी बाहेर आलं. येशूच्या शरीरात एकही रक्ताचा थेंब राहिला नाही. एकही रक्ताचा थेंब राहिला नाही. सर्व रक्त त्या वधस्तंभावर ओघळत होतं. आणि जे काही शेवटचं त्याच्या शरीरात रक्त आणि पाणी राहिलं होतं तर त्याच्या कुशीमध्ये भाला भोसकला गेला प्रियांनो आणि त्याच्यातून ते सर्व रक्त आणि पाणी बाहेर आलेलं आहे. आज आपण विचार करू, आम्ही साधेसुधे आहोत का? नाही प्रियांनो, आम्ही साधेसुधे नाहीयेत. आम्ही खूप किमती आहोत प्रभूसाठी, कारण प्रभूने आम्हाला त्याच्या रक्ताची किंमत चुकून आम्हाला पापापासून मुक्त केलंय आणि आम्हाला विकत घेतलेलं आहे. केवढं मोठं बलिदान आहे. आम्ही किती किमती आहोत. आम्ही सोनं, नाणं, पैसा, अडका आम्ही बँकेत ठेवतो, तिजोरीत ठेवतो, कपाटात 4-4 कुलपं लावून ठेवतो. आज आम्हाला कुठं ठेवलं पाहिजे बघ? आम्ही किती मौल्यवान आहोत की जे आम्हाला प्रभूने त्याच्या रक्ताने विकत घेतलेलं आहे प्रियांनो. आम्ही खूप मौल्यवान आहोत आणि आम्हाला प्रभूने त्याच्या रक्ताद्वारे पापापासून मुक्ती दिलेली आहे. तरीही आम्ही धिटाईने पाप करत आहोत. आम्ही क्षमा मागतो प्रभूकडं,
सकाळी डिवोशनमध्ये येतो आम्ही प्रभूला म्हणतो, प्रभू क्षमा कर, आज चुकलं आमच्याकडून, आणि पुन्हा धिटाईने तेच पाप करायला आम्ही तयार असतो. प्रियांनो, आज आम्ही हे दृश्य आमच्या डोळ्यापुढे आलो की प्रभू येशू माझ्यासाठी कशा प्रकारे त्या वधस्तंभावर मारला गेला, कशा प्रकारे त्याचं रक्त त्या ठिकाणी सांडलं गेलं, किती तो विव्हळ झाला, किती तो मारला गेला, किती ठेचला गेला माझ्यासाठी. आज आम्ही त्याची आठवण करू आणि आज खरोखर प्रभूच्या रक्ताने आम्हाला विकत घेतलेलं आहे, आम्हाला मुक्ती मिळालेली आहे, आमच्या पापांची क्षमा झालेली आहे. तिसरी गोष्ट आपण पाहणार आहोत, इब्री लोकासपत्र याचा 9वा अध्याय आणि 15वं वचन मी वाचत आहे. आणि तो नव्या कराराचा मध्यस्थ ह्याच करता आहे की पहिल्या कराराखाली झालेल्या उल्लंघनापासून खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती होण्यासाठी मृत्यू झाल्याने सार्वकालिक वारशाचे अभिवचन पाचारण झालेल्यांना मिळावे. आम्हाला प्रभू येशूच्या रक्ताद्वारे तिसरी गोष्ट मिळालेली आहे, ती म्हणजे सार्वकालिक वारसा. आम्हाला येशूने त्याच्या सेवेसाठी पाचारण केलेलं आहे आणि त्याच्या रक्ताद्वारे आम्हाला सार्वकालिक वारसा मिळालेला आहे. आणि आम्हाला सार्वकालिक वारसा मिळालाय म्हणजेच आम्ही त्याचे पुत्र आणि कन्या आहोत. तो आम्हाला म्हणतो की तुम्ही माझे पुत्र आणि कन्या आहात, आणि आम्ही त्याला पिता म्हणून त्याला हाक मारायची आहे, त्याला आब्बा बाप्पा म्हणून आम्ही त्याला हाक मारणारे असे आहोत. आज आपण जगिक जीवन जगत असताना मागच्याच रविवारी आम्ही पितृदिन साजरा केला, फादर्स डे साजरा केला, आणि मग आम्हाला आमच्या जगिक वडिलांचा किती अभिमान असतो, किती प्रेम करतो आपण आपल्या वडिलांवर. मी सुद्धा माझ्या वडिलांवर फार प्रेम करायचे. प्रियांनो, आज माझे वडील आमच्यामध्ये नाही आहेत, ते प्रभूमध्ये विसावा पावले, तरी देखील आम्ही आमच्या पित्यावर किती प्रेम करतो. आणि मग आम्ही म्हणतो आम्हाला आमच्या वडिलांचा किती अभिमान असतो. आणि मग एखादा मुलगा असला की किती हुशार आहे मुलगा, मग बाप हुशार, मुलगा हुशार तर बाप हुशार. म्हणजे वडिलांचंच रक्त मुलामध्ये असतं, आणि म्हणून वडील कौतुकाने आपल्या लेकराचं कौतुक करतात आणि लेकरू सुद्धा त्याच्या वडिलांचं कौतुक करत असतं. आपण जर जगिक बापाचं एवढं कौतुक करतो तर आमच्या स्वर्गीय पित्याचं आम्ही किती कौतुक करायला पाहिजे. आणि ज्या पित्याचं रक्त, ज्या येशूचं रक्त आमचा जर तो बाप आहे तर त्याचं रक्त आमच्यामध्ये खिळलं पाहिजे. आणि म्हणून नावा टिळक म्हणतात की शरीरी तुझे रक्त खेळोनी राहू. जर तो आमचा पिता आहे तर लेकरामध्ये वडिलांचं रक्त असतं. आपण पाहतो की रक्तामध्ये DNA नावाचा एक घटक असतो, आणि वडिलांचा आणि मुलांचा, लेकरांचा हा DNA घटक सारखा येतो. आज आपण विचार करूयात, माझ्या रक्तामध्ये प्रभू येशूचा DNA आहे का? हा रक्ताचा घटक प्रभूचा आणि माझा सारखा आहे का? काय आहे प्रभूचा DNA? कसा आहे प्रभूचा DNA? प्रियांनो, प्रभूची प्रीती माझ्यामध्ये आहे का? प्रभूची क्षमाशील वृत्ती माझ्यामध्ये आहे का? तो जसा पवित्र आहे, तो जसा शुद्ध आहे, तसा आम्ही शुद्ध आणि पवित्र आहोत का? आज आम्हाला हा सार्वकालिक वारसा मिळाला म्हणजे त्याचे दैवी गुण आज आमच्यामध्ये असणं अतिशय अतिशय गरजेचं आहे. कारण प्रभू आमचा जर बाप आहे तर त्याचे गुण, त्याचे रक्ताचे घटक आज आमच्यामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. प्रियांनो, आणि म्हणून एक गीतकार म्हणतो की प्रभू येशू तू मुझे अपना जैसा बना, तेरी तरह दिख सकूं, तेरी तरह चल सकूं. जर आमचा देव आमच्यासारखा जर आहे, आम्ही जर आमच्या देवासारखे आहोत, तो आमचा पिता आहे, तर त्याच्यासारखं आम्हाला बनायचंय, त्याच्यासारखं आम्हाला दिसायचंय, त्याच्यासारखं आम्हाला चालायला शिकलं पाहिजे. मग त्याचे दैवी गुण आमच्यामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. त्याची प्रीती आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्याची क्षमाशील वृत्ती आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे.
त्याच्यासारखं शुद्ध आणि पवित्र जीवन जगणं आम्हाला गरजेचं वाटलं पाहिजे प्रियांनो. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे प्रभू येशूच्या रक्तात सामर्थ्य आहे. प्रभू येशूच्या रक्तामध्ये इतकं अपरंपार सामर्थ्य आहे, एक शक्ती आहे की आम्ही येशू रक्त जय म्हटलो की सैतानी शक्ती पळून जाते, सैतानाची भीती पळून जाते. आम्ही ज्यावेळेस म्हणतो येशू रक्त जय, तेव्हा अशुद्ध आत्मे निघून जातात, थरथर कापतात ते. प्रभूच्या रक्तामध्ये एवढं सामर्थ्य आहे. प्रभूच्या रक्तामध्ये सैतानी शक्तीच्या बंधनातून सुटका आहे प्रियांनो. ज्यावेळेस एखादी व्यक्ती आजारी पडते आणि मग आजारी पडल्यानंतर डॉक्टर पहिल्यांदा रक्त तपासायला लावतात, रक्ताची चाचणी करायला लावतात. मग डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड असे वेगवेगळे आजाराचं निदान हे रक्ताद्वारेच होत असतं. आणि मग जेव्हा एखाद्या व्यक्तीला रक्ताची कमतरता पडते तेव्हा त्याला ब्लड ट्रान्सफर करावं लागतं, दुसऱ्या व्यक्तीचं रक्त घ्यावं लागतं. त्यावेळेस आम्ही ते रक्त अनेक चाचणीतून घेतो की त्या चाचणीमध्ये काही आहे का, काही आजार आहेत का, आणि ते रक्त प्युअर आहे का आम्ही पाहतो. आणि ज्या वेळेस ते रक्त अतिशय शुद्ध असेल, निर्मळ असेल, तेव्हाच ते रक्त दुसऱ्या ज्या व्यक्तीला गरज आहे रक्त चढवण्याची ते रक्त त्याला चढवलं जातं. 100% चाचणी करूनच ते रक्त आम्ही दुसऱ्या व्यक्तीला चढवत असतो. प्रियांनो, आज आमच्या प्रभू येशूचं रक्त 100%, 101% शुद्ध आहे, पवित्र आहे आणि इतकं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. ज्यावेळेस आम्ही चर्चमध्ये प्रभू भोजन घेतो, आम्ही ते रक्त प्राशन करतो, ते रक्त आमच्या शरीरामध्ये जातं आणि त्याद्वारे आम्हाला जे काही अनुभव येतात, जेव्हा आम्ही विश्वासाने ती भाकर मोडतो आणि प्रभूचं रक्त जेव्हा आमच्या शरीरामध्ये आम्ही ते प्राशन करतो, त्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये आलं पाहिजे. ते येतं का प्रियांनो? आज आम्ही त्याचा विचार करूयात. खरोखर सैतानी बंधनातून सुटका त्या रक्ताद्वारे होते. आज अनेक आजारी लोक जेव्हा विश्वासाने ते प्रभू भोजन घेतात, ते द्राक्षारस, तो प्रभूचं रक्त प्राशन करतात, त्यावेळेस अनेक लोक बरे झालेले आम्हाला दिसतात. एवढं सामर्थ्य प्रभूच्या रक्तामध्ये आहे प्रियांनो. ज्यावेळेस ज्याला अशुद्ध आत्मा लागलेला असेल, दुष्ट शक्ती असेल, ते प्रभूच्या या रक्ताच्या सामर्थ्याला घाबरून जातात आणि त्यांची त्या बंधनातून सुटका होते. पाचवी गोष्ट आपण पाहत आहोत की प्रभूच्या रक्ताद्वारे आम्ही नीतिमान असे ठरतो. योहानाचे पहिले पत्र 7 ते 9 या वचनाद्वारे येशूचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. आपण जर आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापाची तो क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल, म्हणजेच आपण नीतिमान ठरू. ज्यावेळेस आम्ही प्रभूचं रक्त प्राशन करतो तेव्हा सर्व पापापासून आम्ही शुद्ध होतो प्रियांनो, सर्व अनितीपासून आम्ही शुद्ध होतो. आणि जेव्हा आम्ही अनितीपासून शुद्ध होतो तेव्हा आम्ही नीतिमान असे ठरतो. ज्यावेळेस आम्ही नीतिमान ठरतो ना, तेव्हा आम्ही ख्रिस्ताच्या मार्गात चालतो, डावी उजवीकडे कुठेच वळत नाही आम्ही, आणि ख्रिस्ताच्या मार्गामध्ये आम्ही सरळ चालतो. पेत्राने येशूला 3दा नाकारलं आणि प्रभू येशूने अगोदरच सांगितलं होतं की तू मला कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला 3 वेळा नाकारशील. आणि पेत्राने खरंच येशूला 3दा नाकारलेला आहे, कारण तो भित्रा होता, त्याचा स्वतःवर विश्वास नव्हता, भरवसा नव्हता. परंतु ज्या वेळेस त्याने 3 वेळेस नाकारलं, परंतु येशू ख्रिस्त जेव्हा पुन्हा पुनरुत्थित झाला, वधस्तंभावरून पुनरुत्थित झाला, आणि नंतर पेत्र हा पवित्र आत्म्याने भरला, हा भित्रा पेत्र पवित्र आत्म्याने भरला आणि येशूची सुवार्ता सांगू लागला.
तेव्हा प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय आणि 41वं वचन मी वाचत आहे. प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय आणि 41वं वचन. तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्याचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे 3000 माणसांची भर पडली. पेत्राने जेव्हा भाषण दिलं, संदेश दिला, त्यावेळेस किती लोकांनी प्रभू येशूला स्वीकारलेला आहे? 3000 माणसांनी. हा भित्रा पेत्र जो प्रभू येशूला 3 वेळा नाकारत आहे, ज्या वेळेस पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त झालं आणि ते सामर्थ्य मिळाल्यानंतर 3000 लोक त्या ठिकाणी आलेले आहेत. 3000 लोकांची भर पडलेली आहे. एवढा चमत्कार कसा झाला? कारण प्रभू येशूचं रक्त पेत्रावर आलं होतं. प्रभू येशूचं रक्त पेत्रावर आलं होतं. तो अभिषेक त्याने ग्रहण केला होता आणि म्हणून त्याने 3000 लोक एका संदेशामध्ये स्वर्गीय राज्यामध्ये जिंकले. आज आम्ही एक आत्मा जरी स्वर्गाच्या राज्यात जिंकला प्रियांनो, तर आमचं नाव हे जीवनी पुस्तकामध्ये लिहिलं जाणार आहे. किती अद्भुत आहे ना? आज त्या रक्ताचं सामर्थ्य आमच्यावर आलंय का? त्या रक्ताच्या द्वारे आम्ही नीतिमान ठरलो का? ठीक आहे, आम्ही अनेकदा चुका केल्यात, पाप केलेत, आम्ही प्रभूपासून दूर राहिलेलो आहोत, परंतु आज आम्हाला सुवार्ता सांगायची. आज आम्हाला प्रभूच्या बलिदानाची सुवार्ता सांगायची की तो तुमच्यासाठी मरण पावला, माझ्यासाठी मरण पावला आणि त्याने आम्हाला सार्वकालिक जीवनाचा मार्ग मोकळा केलेला आहे. आज आम्हाला ही सुवार्ता सांगत असताना आम्ही नीतिमान ठरून आम्हाला अनेक आत्मे स्वर्गाच्या राज्यामध्ये जिंकायचे आहेत प्रियांनो. आणि शेवटी प्रभू येशूच्या रक्तामध्ये विजय आहे. 6वी आणि शेवटची गोष्ट आहे की मृत्यूवर विजय मिळवलेलं ते येशूचं रक्त विजयी आहे. विजयशाली ख्रिस्ताच्या रक्तातच विजय आहे. आपण दावीद आणि गल्ल्याथाचं उदाहरण पाहतो की दावीदाने गल्ल्याथाला मारलं, त्याचा वध केला. पहिले शमूवेल याचा 17वा अध्याय आणि 42वं वचन. त्या बलिष्ठांनी दावीदास न्याहाळून पाहिले तेव्हा त्यास तो तुच्छ वाटला, कारण तो केवळ अल्पवयीन असून तांबूस रंगाचा व सुकुमार होता. जेव्हा त्या बलिष्ठांनी दावीदाला पाहिलं तेव्हा अरे हा एवढासा दावीद आणि हा गल्ल्याथाला मारणार, त्याला तुच्छ वाटला, दावीद तुच्छ वाटला. आणि अल्पवयीन होता दावीद राजा, पण पुढे सांगितलेलं आहे की तो तांबूस रंगाचा होता आणि सुकुमार होता. हा तांबूस रंग माहिती आहे का कशाचं प्रतीक आहे? हा तांबूस रंग म्हणजे हे रक्ताचं प्रतीक आहे. परमेश्वराचं रक्त हे विजयाचं प्रतीक. तो रंग तांबूस रंग त्याच्यावर होता आणि म्हणून दावीदाने गल्ल्याथाला मारलेला आहे. दावीदावर परमेश्वराच्या विजयाचं रक्त होतं आणि म्हणून प्रियांनो तो विजयी झालेला आहे. आज आम्हाला सुद्धा आमच्या जगिक सर्वच परिस्थितीमध्ये जर आम्हाला विजयी व्हायचं असेल तर आज आमच्यावर तो तांबूस वर्ण आम्हाला हवा आहे. तो तांबूस रंग आम्हाला पाहिजे प्रियांनो. ते परमेश्वराचं विजयशाली रक्त आज आमच्यावर पाहिजे की आम्ही निश्चितच विजयी असे होऊ. रेनॉल्ड बॉंकी आपल्या सर्वांना माहीत आहे आणि त्यांना एका व्यक्तीने विचारलं की 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताचं रक्त सांडलेलं आहे आणि त्याद्वारे पाप क्षमा झाली, पण आजही तुम्ही बघता की किती जगामध्ये पाप वाढत आहे. मग या प्रभू येशूच्या बलिदानाचा काय उपयोग, काय फायदा या बलिदानाचा? आणि रेनॉल्ड बॉंकीने त्या नास्तिकाला जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर फार मार्मिक दिलं प्रियांनो. ते उत्तर असं होतं, रेनॉल्ड बॉंकी म्हणाले, एखादा व्यक्ती जर चिखलाने माखलेला असेल आणि त्याच्या समोर साबण आहे, बादलीत पाणी आहे, सर्व काही आहे,
परंतु ते साबण आणि पाणी नुसता पाहत आहे, तो त्याचा वापर करत नाही, तर तो शुद्ध कसा होणार? ते पाणी त्याने हातावर घेऊन ते चिखल त्याने धुतला पाहिजे, ते साबण त्याने लावला पाहिजे. म्हणजे नुसतं समोर असून फायदा नाहीये, तर त्याचा वापर केला पाहिजे. आज प्रियांनो, प्रभू येशूचं बलिदान समोर आहे, पण कित्येकांना ते माहीत नाही आणि म्हणून त्यांना त्या प्रभूच्या बलिदानाची खरी ओळखच पटलेली नाहीये. आणि ते काम प्रियांनो आज तुम्हाला आणि मला करायचं आहे, की त्या बलिदानाचं जी सुवार्थ आहे ती आम्हाला अनेकांना सांगायची आणि त्या प्रभूच्या रक्तापासून कशा प्रकारे आम्हाला पापाची क्षमा मिळते, सार्वकालिक जीवन मिळते, पापापासून मुक्तता मिळत आहे, हे आम्हाला सांगायचं आहे प्रियांनो. आणि निश्चितच आम्हाला आज प्रभूच्या रक्ताचं खरं महत्त्व त्याद्वारे कळेल. परमेश्वर करो आजचं वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाचं करो. यावेळेस आपण आपले नेत्र बंद करू आणि नेत्र बंद करून त्या वधस्तंभाकडे आम्ही पाहूयात, लक्ष लावूयात त्या वधस्तंभाकडे आणि त्या डोळे झाकून आज आम्ही प्रार्थना करूयात की प्रभू, आज तुझ्या रक्ताने तू आम्हाला विकत घेतलेला आहेस. माझ्यासाठी त्या वधस्तंभावर तू स्वतःला बलिदान केलेलं आहेस. आम्ही मनामध्ये प्रार्थना करूयात. आमचे नेत्र आम्ही बंद करूया. तेरे लहू से हरदा हुआ मैं, मुझ पर हक है तुम्हारा, जीवन पे मेरे अधिकार है तेरा, आजा मेरे हृदय में, आजा मेरे हृदय में, मुझे इतना काबिल बना दे तू, तेरे कदम पर चलूं मैं, तेरे कदम पर चलूं, मेरे लिए, मेरे लिए यीशु ने क्रूस उठाया, मेरे लिए, मेरे लिए पापों का बोझ उठाया, मैंने ही उसके निर्दोष सिर पर, मैंने ही उसके निर्दोष सिर पर कांटों का ताज सजाया, पापों का दाग लगाया, मेरे लिए, मेरे लिए यीशु ने क्रूस उठाया, यीशु ने क्रूस उठाया, यीशु ने क्रूस उठाया।